दापोली तालुक्यातील आसूद गावात असलेले श्री क्षेत्र केशवराज मंदिर एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे। या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे। खाली या मंदिराची सविस्तर माहिती दिली आहे। मंदिराची माहिती। स्थान आसूद गाव, दापोलीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर दापोली हरणे मार्गावर हे मंदिर आहे। आसूद बाग या ठिकाणाहून उजवीकडे गेल्यावर हे मंदिर लागते। देवता, या मंदिरात भगवान विष्णूंची सुंदर मूर्ती आहे, ज्यांना केशवराज म्हणून ओळखले जाते। मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म ही 4 आयुधे आहेत। नैसर्गिक सौंदर्य। मंदिर हिरवीगार वनराई आणि डोंगरदऱ्यांच्या मधोमध असल्यामुळे येथील वातावरण अतिशय शांत आणि रमणीय आहे। मंदिराकडे जाताना लहान नदीचा पूल लागतो। पूर्वी हा लाकडी पूल होता, आता तो सिमेंटचा बांधण्यात आला आहे। पाण्याची सोय। गोमुखाच्या वरच्या टेकडीवरून नैसर्गिक झऱ्याचे पाणी दगडी पाण्याचे बांधकाम केलेल्या पन्हाळीमार्फत थेट मंदिरापर्यंत आणले आहे। मंदिराची रचना। मंदिराचे बांधकाम दगडी असून ते अतिशय सुंदर आहे। प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूला मारुती आणि उजव्या बाजूला गरुड यांची मूर्ती आहे। पौराणिक कथा। या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते की हे देऊळ पांडवांनी एका रात्रीत बांधले। कुलदैवत। हे मंदिर देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल यांसारख्या अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे। गारंबीचा बापू आणि केशवराज। प्रसिद्ध लेखक श्री ना. पेंडसे यांनी गारंबीचा बापू ही कादंबरी याच परिसरावर आधारित लिहिली। या चित्रपटातील लाकडी पूल आणि नारळी पोफळीच्या बागांचे चित्रीकरण याच परिसरात झाले आहे। मंदिराला भेट देण्यासाठी दापोली शहरातून आसूदसाठी बस किंवा खासगी वाहन उपलब्ध असतात। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आसूद गावातून सुमारे 1 किलोमीटर पाय चालत जावे लागते। हा मार्ग निसर्गरम्य असतो। मंदिरात वर्षभर कधीही भेट देता येते, परंतु पावसाळ्यातील हिरवीगार निसर्गरम्यता अनुभवण्यासारखी असते। केशवराज मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते एक शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ देखील आहे। दापोलीला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या मंदिराला अवश्य भेट द्यावी।